नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामांना आता इरा आणि ईशानची काळजी वाटू लागते आणि ते विचार करतात, तर त्या मॅडमनी इरा आणि ईशानला सोडलं नसतं तर काय झालं असतं. त्यामुळे आता त्यांना फोन करून थँक्यू म्हणण्यासाठी ते वहीतून त्यांचा मोबाईल नंबर घेतात आणि त्यांना फोन करतात. आता इकडे निविताई गाडीतून उतरतात तेव्हा त्यांचा फोन वाजू लागतो. त्यामुळे आता ते फोन रिसीव्ह करतात. तेव्हा इकडून अशोक मामा म्हणतात की हॅलो, मी अशोक माझगावकर बोलतोय. त्यावर त्या विचारतात की कोण. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुमच्या संस्कार वर्गामध्ये इरा आणि ईशान आहेत ना, ती माझी नातवंड आहे. तुम्ही त्यांना घरी सोडलं त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला. त्यावर त्या म्हणतात की आभार मानायची अजिबातच गरज नाहीये. तुम्ही इतके बेजबाबदारपणे कसे वागू शकतात. तुम्ही मुलांना वेळेवर पिकअप करायला आला नाहीत. तुम्हाला टायमिंग माहीत नव्हता का. तेव्हा अशोक मामा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. ते मुलांना घ्यायला आले होते पण ते वेळेवर पोहोचू शकले नाही. पण निविताई मात्र त्यांचा एक शब्दही ऐकायला तयार नसतात आणि त्यांना म्हणतात, मी जर माझ्या कामानिमित्ताने तिथून निघून गेले असते तर तुमच्या नातवंडाचं काय झालं असतं याचा विचार केलाय का तुम्ही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, त्याबद्दल मी माफी मागतो. तेव्हा निविताई त्यांना म्हणतात, ओ मिस्टर, तुम्हाला वेळेचं काही महत्व आहे की नाही. तुम्हाला शिस्त नावाची गोष्ट दिसत नाहीये. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा मॅडम, मी तुम्हाला त्यासाठी खूप वेळा सॉरी म्हणून झालं आहे आणि राहिली गोष्ट वेळेची तर तो मी अगदी काटेकोरपणे पाळत असतो. मी तुम्हाला केव्हापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला मी 10 वेळेस सॉरी म्हणून झालं तरी सुद्धा तुम्ही माझा एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यावर त्या म्हणतात की तुम्ही अजिबात एक शब्द सुद्धा बोलू नका. खरं तर तुमच्या नातवंडांऐवजी तुम्हाला संस्कार वर्गाची गरज आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला मगापासून 10 वेळा सॉरी म्हटलोय. मी केव्हाचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मात्र तुमचंच घोडं दामटवताय. हे बघा, खरं तर माझ्या मुलांना मी त्या वर्गातून काढून घेणार होतो. त्यासाठी मी फॉर्म मागितला होता. पण तुमच्या माणसाने मला तो फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकलं नाही. माझी तर अजिबात इच्छा नव्हती माझ्या नातवंडांना परत त्या संस्कार वर्गात पाठवण्याची, कारण तुम्ही त्यांना रोज उलटं करायला शिकवतात. त्यामुळे माझी मुलं बिघडत चालली आहेत. असं म्हणून आता अशोक मामा फोन कट करतात. तेव्हा निविताई म्हणतात, कमाल ह्या माणसाची. फोन कट केला. पुढे ते विचार करू लागतात की हा आवाज ओळखीचा वाटतोय. तेव्हा इकडे अशोक मामा सुद्धा हाच विचार करत असतात की या बाईंचा आवाज यापूर्वी कुठेतरी ऐकला आहे. पण बरं झालं मी फोनवर त्यांना चांगलं झापलं ते. त्यामुळे अशोक मामा खुश होतात. आता इकडे अनिश तयारी करून बाहेर निघालेला असतो. तेव्हा भैरवी त्याला विचारते, अनिश कुठे बाहेर निघालास का. तेव्हा तो सांगू लागतो की हो, मी तुला त्या दिवशी सांगितलं ना की माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, त्यामुळे त्याला भेटण्यासाठी चाललोय. तेव्हा भैरवी म्हणते, अरे हो, मी तर विसरलीच. कशी आहे त्याची तब्येत आता. तेव्हा अनिश म्हणतो, आता बरं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, चल मी पण येते तुझ्यासोबत, कारण सारखं काम करून मी पण थकली आहे आणि बोर झालीये. त्यामुळे आपण दोघं जाऊया. तेव्हा अनिश म्हणतो, तुला काय यायचंय माझ्यासोबत, कारण तुला माझ्यावर विश्वास नाहीये तर. तुला असंच वाटतंय ना की मी बाहेर जाऊन परत दारू पिऊन येईल आणि घरात तमाशा करेल. तेव्हा भैरवी म्हणते, असा विचार का करतोयस तू. खरं तर 2 दिवसापासून आपलं बाहेर जायचं ठरलं होतं. त्यामुळे आज वेळ आहे तर मला वाटलं की आपण दोघंही जाऊया. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ भैरवी, मी तुला चांगलंच ओळखतो. आता ना तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, मी आता तिथे जातो आणि तुला व्हिडिओ कॉल करतो, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल. तेव्हा भैरवी म्हणते, अरे अनिश, मी सहजच बोलतेय आणि तू कुठला विषय कुठे नेतोयस. ठीक आहे, मी नाही येत तुझ्यासोबत, जा तू. खरं तर माझ्या मनात असं काहीच नव्हतं. आता अनिशने मुद्दामच नाटक करून भैरवीचं त्याच्यासोबत येणं कॅन्सल केलेलं असतं. त्यामुळे आता तो तिथून निघून जातो. मात्र इकडे भैरवीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता इकडे अनिश स्वप्नाला भेटायला तिच्या घरी आलेला असतो. तेव्हा तो तिला सांगू लागतो, त्या दिवशी राजन घरी येऊन भैरवीवर एवढा चिडला होता, त्यामुळे असंच वाटलं होतं की तो तिच्यासोबत परत कधीच बिझनेस करणार नाही. पण तसं झालं नाही. तेव्हा स्वप्ना म्हणू लागते की अरे, त्याचे सगळे नाटकं आहेत. मी त्याला चांगली ओळखते. त्याची ही बिझनेस करायची पद्धत आहे. त्यावर अनिश विचारतो, म्हणजे. त्यावर ती म्हणते, म्हणजे असंच की तो भैरवीवर रागावला आणि त्याने तिला गिल्ट दिलं. त्यामुळे त्याला माहीत आहे की भैरवी आपल्याला स्वतःहूनच फोन करून सॉरी म्हणेल. आता अनिश तिला म्हणतो की आपण त्याचा नंबर ब्लॉक केल्यामुळे तर हे सगळं घडलं नसेल ना. तेव्हा स्वप्ना म्हणू लागते, तसं काहीच नाहीये. तू त्याचं अजिबातच टेन्शन घेऊ नको. उलट भैरवीला राजनपासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न कर. कारण ती दोघं जर एकत्र आलीत आणि बिझनेस केला आणि त्यामध्ये जर त्यांनी मोठं नाव कमवलं तर त्याचा तुलाच प्रॉब्लेम होईल. कारण भैरवी पुन्हा तुझा डिसरिस्पेक्ट करेल.
आता दुसऱ्या दिवशी स्वप्ना राधावहिनी आणि किशाभाऊला तिच्या घरी बोलवून घेते आणि त्यांना काही पैसे देत सांगू लागते की हा तुमचा ॲडव्हान्स. तेव्हा ते दोघंही खूप खुश होतात. तेव्हा ते विचारू लागतात की काम काय. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. भैरवी तिचा बिझनेस सुरू करण्यासाठी एक गाळा विकत घेत आहे. तो गाळा कुठे आहे हे मला माहीत आहे. MG रोडला तुम्ही तिथे जाऊन तिथल्या ओनरला भेटायचंय. माझा त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला आहे, पण तुम्ही तिथे जाऊन काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगते. आता पैसे घेतल्यानंतर राधावहिनी आणि किशाभाऊच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, पैसे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. तुम्हाला फक्त भैरवीने बिझनेस करू नये एवढंच पाहिजे आहे ना, तर तुमचं काम झालंच समजा. त्यामुळे आता ते म्हणतात की आता ते तुम्ही आमच्यावर सोडा. आम्हाला माहीत आहे तिथे जाऊन काय बोलायचं ते. तेव्हा स्वप्ना म्हणते, अरे वा, तुम्हाला तर फक्त एका क्लूची गरज आहे, म्हणजे आता माझं काम सोपं झालं तर. तेव्हा ती म्हणते, हे बघा, उद्याच भैरवीचं त्याच्याशी डील होणार आहे. त्यापूर्वी तुम्ही त्या डीलरला जाऊन भेटायचं आणि ही गोष्ट आजच्या आज झाली पाहिजे. आणि काम झाल्यानंतर मी तुम्हाला अजून पैसे देईल. हे ऐकल्यानंतर आता राधावहिनी आणि किशाभाऊ दोघंही म्हणतात, आता तुम्ही काम झालंच असं समजा. असं म्हणून ते तिथून जातात. आता इकडे भैरवी बाहेर जाण्याच्या तयारीत असते. तितक्यात तिथे अनिश येतो आणि तिला विचारू लागतो की भैरवी, कुठे बाहेर निघालीस का? तेव्हा ती सांगू लागते की हो, मी मोदकांसाठी स्टीमर आणि काही गोष्टी पाहिल्यात, त्याच विकत घेण्यासाठी चाललीये. तेव्हा अनिश म्हणतो, मी पण बँकेत चाललोय, जाता जाता तुला सोडतो आणि मग पुढे जातो. आता अनिश तिला म्हणतो की मी पुढे जातो, तू लवकर ये. असं म्हणत आता तो दरवाजा उघडतो तर समोर राजन उभा असतो. आता राजनला बघून अनिश विचारतो, अरे वा, तुम्ही असे अचानक? तेव्हा राजन म्हणतो, तुला तर माहीत आहे की मला सरप्राईजेस द्यायला आवडतं. आता दोघंही एकमेकांना हॅलो म्हणतात. आता राजन घरात येतो. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, म्हणजे आजची भैरवी सोबतची मीटिंग घरात आहे तर? त्यावर राजन म्हणतो की नाही, माझं तिच्याकडे इम्पॉर्टंट काम आहे. तितक्यात आता भैरवी तिथे येते. तेव्हा राजन तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, भैरवी, तुला 5,000 मोदकांची ऑर्डर मिळाली आहे, लक्षात आहे ना? आणि आपली डेडलाईन पण जवळ येत आहे. तेव्हा भैरवी म्हणते की हो, मी त्याची तयारी सुद्धा केली आहे, त्यासाठीच मी बाहेर जात होते. पुढे ती सांगू लागते की त्यासाठी मी एक गाळा सुद्धा बुक केला आहे. तेव्हा राजन म्हणतो की नाईस. आता राजन तिला म्हणत असतो की भैरवी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आता मी मार्केटिंगला सुरुवात करतो. तेव्हा भैरवी म्हणते की शुअर. तितक्यात आता अनिश म्हणू लागतो की बस, एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्हाला आमच्या घरी यावं लागलं, म्हणजे एवढा मोठा माणूस दी राजन सुकटणकरला या गोष्टीसाठी चक्क आमच्या घरी यावं लागलं. या गोष्टी फोनवर सुद्धा झाल्या असत्या. तेव्हा भैरवी म्हणते की अनिश प्लीज. आता राजन सुकटणकर अनिशला उत्तर देत म्हणतो की तुझं बरोबर आहे, या गोष्टी फोनवर सुद्धा होऊ शकल्या असत्या, पण गेल्या काही दिवसापासनं अचानकच फोनला अडचणी येऊ लागल्यात. त्यामुळे आता अनिश दुसरीकडे बघतो. तेव्हा राजन सुकटणकर म्हणतो, त्यामुळेच मला इथे यावं लागलं आणि मी फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी आलो नाहीये. असं म्हणत आता तो भैरवीला सांगू लागतो की भैरवी, कुठलाही बिझनेस सुरू होण्यापूर्वी मी हा चेक देत असतो, हा माझा वर्क प्रोटोकॉल आहे. असं म्हणत आता राजन सुकटणकर भैरवीला 1 लाखांचा चेक देतो. त्यामुळे आता भैरवी खूप खुश होते आणि त्याला थँक्यू असं म्हणते. इकडे मात्र अनिशच्या तोंडाला चेक बघून पाणी सुटलेलं असतं. आता इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ स्वप्नाने दिलेल्या ॲड्रेसवर येतात. तितक्यात त्यांच्याजवळ एक मोटरसायकल येऊन उभी राहते. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला म्हणते की आपल्याला MG रोडलाच सांगितलं होतं ना, तो हेंबाडा अजून आला नाहीये, तर तुम्ही एक काम करा, त्याला फोन लावा. त्यामुळे आता किशाभाऊ त्या माणसाला फोन लावतो तर तो मोटरसायकलवाला माणूस फोन उचलून बोलू लागतो. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊच्या लक्षात येतं की हा माणूस तोच आहे ज्याला आपण केव्हापासून शोधत होतो. त्यामुळे आता तो डीलर त्यांना विचारू लागतो की तुम्ही मला इथे का बोलवलं? त्यावर ते दोघंही सांगू लागतात की भैरवी माझगावकर जी तुमचा गाळा घेणार आहे ना, तिचे आम्ही नातेवाईक आहोत. तेव्हा तो त्यांना खालून वरून बघतो आणि म्हणतो की कशावरून? त्यामुळे आता ते मोबाईलमधले त्यांचे फोटो दाखवतात आणि म्हणतात की बघा, आता तर खात्री पटली ना? तेव्हा तो विचारू लागतो, पण तुम्ही मला इथे का बोलवलं? तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला आम्ही सावध करण्यासाठी इथे बोलवलं आहे. आणि ते सांगू लागतात की ती भैरवी दिसते तेवढी सरळ नाहीये. त्यावर तो विचारू लागतो, तुम्हाला म्हणायचं तरी काय? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, भैरवीला बिझनेस करायचा आहे म्हणून तुमचा गाळा घेतीये, ते मोदक वगैरे काहीतरी बनवायचंय असं सांगितलं असेल ना? तेव्हा तो म्हणतो की हो, आमचं उद्याच ॲग्रीमेंट होणार आहे. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, त्यासाठीच तर आम्ही इथे आलो आहोत.
हे बघा, तुम्ही शहाणे असाल ना तर भैरवी सोबत डील करू नका. तेव्हा तो म्हणतो, मी तुमच्यावरती का विश्वास ठेवू? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नसेल ठेवायचा तर जाऊ द्या. तेव्हा तो सांगू लागतो की आमच्याकडे सुद्धा खूप मोठा गाळा होता. तो गाळा आम्ही भैरवीला बिझनेससाठी दिला, तर तिथे तिने वेगळेच उद्योग सुरू केले. त्यावर तो म्हणतो, कसले उद्योग? तेव्हा किशाभाऊ म्हणतो की भैरवी अंमली पदार्थांचा व्यवसाय करते. हे ऐकल्यानंतर आता तो माणूस मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. तेव्हा दोघंही म्हणू लागतात, हे बघा, आम्ही सांगण्याचं काम केलं, आता तुम्हाला काय करायचं तुमची मर्जी. तेव्हा ते म्हणतात, आम्ही सुद्धा तिच्यावर असाच विश्वास ठेवला होता, पण तिने काय केलं, आम्हाला फसवलं. त्यामुळे आमच्यासारखे जर तुमच्याकडे सुद्धा पोलीस आले तर तुम्हाला कळेल, असं म्हणत ते तिथून निघून जातात. त्यामुळे आता हा माणूस विचारात पडतो. आता इकडे संस्कार वर्गाच्या मॅडमला भेटण्यासाठी सगळेच पालक आलेले असतात आणि तिथे असलेल्या माणसाकडे मॅडमबद्दल चौकशी करू लागतात आणि म्हणतात की तुमच्या संस्कार वर्गात ही कुठली शिकवण्याची पद्धत आहे? मुलं सुधारण्याऐवजी बिघडतच चालले आहे. घरी येऊन केवढा पसारा करतात, आवरता आवरता आमच्या नाकीनऊ येतं. तितक्यात आता अशोक मामा तिथे येतात आणि त्यांना म्हणतात, म्हणजे तुमचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे तर या वर्गामध्ये ना सगळं काही उलटं करायला शिकवतात. ते आम्हाला काही माहीत नाही, आधी त्या मॅडमला इथे बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे. तेव्हा तो म्हणतो, हे बघा, अजून 2 दिवस तरी मॅडम तुम्हाला भेटणार नाही. तेव्हा इरा ईशान म्हणू लागतात की आपला संस्कार वर्ग भरला असेल, आपले सगळे फ्रेंड्स आले असेल, त्यामुळे आपण इथून जाऊया. असं म्हणत ते तिथून जातात. आता सगळेजण मॅडमला बाहेर बोलवा असं म्हणू लागतात, पण तो माणूस त्यांना स्पष्टपणे नकार देतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, खरं तर चूक तुमची नाहीये, चूक आमची आहे. संस्कार वर्गात ऍडमिशन घेण्यापूर्वी या वर्गाबद्दल आम्ही चौकशी करायला हवी होती. आता सगळ्यांमध्ये एकच गोंधळ उडालेला असतो. तेव्हा तो माणूस त्याच्या खिशामधून मोबाईल काढतो आणि व्हिडिओ काढू लागतो आणि मनात म्हणू लागतो की हे काका पहिल्या दिवसापासूनच डोकं खाताय, त्यामुळे आता मॅडमलाच हा व्हिडिओ दाखवतो. आता इकडे भैरवी खूप खुश असते आणि अनिशला म्हणते, बघितलं ना अनिश, सुरुवात जर मनापासून केली ना तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातात. बघ ना, आजच मी सुरुवात करणार होते आणि मला आजच त्यासाठी चेक मिळाला. आता ती म्हणते की मी लगेचच त्या डीलरला फोन करते आणि त्याचं डिपॉझिट आणि रेंट देऊन टाकते. तितक्यात आता त्या डीलरचा फोन भैरवीला येतो. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की बोला देशमाने, मी तुम्हाला कॉल करणारच होते, मी आजच्या आज तुमचा रेंट आणि डिपॉझिट भरून टाकते. त्यावर तो म्हणतो, त्याची काहीही गरज नाहीये, कारण मी माझा गाळा तुम्हाला देऊ शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती विचारू लागते की काय झालं. त्यावर तो सांगू लागतो की हे बघा मॅडम, आम्हाला तुमच्याबद्दल माहिती मिळाली आहे की तुम्ही अंमली पदार्थांचा बिझनेस करतात, त्यामुळे मी बेकायदेशीर गोष्टी करणार नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघा, तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीच नाहीये, त्यामुळे तुम्ही असं अचानक डील कॅन्सल करू नका. ऐकून आता अनिश खूप खुश झालेला असतो, मात्र भैरवीला खूप टेन्शन येतं. तेव्हा ती त्यांना म्हणते, प्लीज तुम्ही असं करू नका, आता वेळेवरती मी दुसरा गाळा कुठून बघू. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.